कुठचं आहे कसं आहे बर कुठं आहे हां त्या दरवाज्यात गेली धामण आहे काय हाय हाय हो हात्यार नेटा काय खात्या पित्या घरातला तिकडून बाहेर उंदीर खाल्लाय बरं का आम्हालाच भ्या वाटते तू कशी वय तर लय मोठा आहे म्हणून तर फोन केला नीलभाऊ व्यवस्थित आहे आणि खूपच तापत आपण थोडंसं शांत करणार आहे म्हणून अतिशय तापत आहे आणि तो सावली शिकला जास्त आहे परंतु काय काळजी करू नका आज असा चावला होत नसतं आडवा हा मोबाईल तर बघा की तो पळण्यासाठी किती धडपड करतो बघा म्हणजे की आपल्या हातातून सुटून जाण्यासाठी तो प्रयत्न करतोय परंतु आपण त्याला सोडणार नाही एकदम असा जाड तुम्ही साठा बघा म्हणजे ते बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपल्याकडून प्रयत्न करतोय परंतु लक्षात घ्या आपण त्याला सोडणार नाही थोडंसं त्याला शांत करणार आहे आपण त्याला शांत करतोय कारण बाकी असे साप गडबडीमध्ये म्हणा किंवा धावपळीमध्ये जाऊ सुद्धा शकतात तो पळण्याचा प्रयत्न करतोय आपल्याला निघण्याचा प्रयत्न करतोय आपल्या हातातून सुटण्याचा प्रयत्न करतोय बघा खूपच मोठा आणि अतिशय जाडजूड असा हा धामण जाती साप आहे खूपच मोठा आहे खूपच जाड आहे तो आपल्या हातातून पळण्याचा प्रयत्न करतोय आपल्याला चावण्यासाठी तो येत नाही लक्षात घ्या तो आपल्याला चावत नाही आपल्या हातातून पळण्याचा प्रयत्न करतो जोपर्यंत आपण त्याला इजा करत नाही तोपर्यंत आपल्याला चावणार नाही कशा पद्धतीने पकडलंय आणि त्याला शांत कशा पद्धतीने करतोय ही एक महत्त्वाची गोष्ट असते बघा आपण त्याला शांत करण्यामध्ये यशस्वी झालो की तुम्हाला मी सगळी माहिती सांगतो की मी दरवेळेला सांगतो की 8 ते 10 फुटापर्यंत वाढणार हा बिनविषय रुपये तर याची लांबी जर तुम्ही बघितली बघा किती लांब आहे 6 फूट 6-7 फूट आहे जास्त आहे आपल्याला त्या ठिकाणी त्रास न देता एखाद्या पिकेमध्ये बघा अशा पद्धतीने आपण त्याला पकडलेलं आहे बघा कारण सापा पकडणे एक कला असते आणि खाऊन दिला तर पोहोचू तिकडे गेला म्हणजे उंदीर खाऊन हा साप आपली मदत करत असतो कशा प्रकारे पकडलेलं आहे तर आपण त्या प्रकारचा उंदीर खाल्लाय का त्याने खाल्लेला आहे बरोबर खाल्लेला 2-3 उंदीर खाल्ली 2-3 उंदीर खाऊन सगळी बसलेला असावा दिसतोय लागले त्याला इज काय म्हणतात नाही पहिलेच लागलेलं
पहिलंच काय तर लागलं असतं. उंदर खाताना लागला तो. उंदर खाताना लागले हो हा लग्न असताना नाही उंदीर चावला तो. हा तसं पण काय झालं असतं. खाण्याच्या बाजूला नंदी सुद्धा मरायच्या अगोदर किंवा त्याला एखाद्या जखम वगैरे केली असेल. हा ते चावलाय. हा जिवंत धरायचा म्हणलं त्याला मी काही काय ताकद नाही मी. ऐक मग त्याला दात कसं लायची उंदराला. उंदीरचं चावलं असं होय झाला असं. उंदीर चावलाय. आता धरला आमच्या देखत उंदीर त्याच चिरतर होता आता. हा 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 बरोबर तर आपण त्याला ठिकाणी टाकून घेऊया. हा काय द्या चांगले. अजून एक होती हे बघा काय ती काय होती एक काय तिथे काय मी जाता बघा आता हो. आणि तुम्हाला हा, ह्याच्या मागं मागं होतं. पण ही तिथं गेलं मागं, ती ही तू तिथं माघारी गेली त्याला बाहेर यायची दादा जा ठीक घेऊन नाही बाबा दादा जा ठीक घेऊन पोटात घाल तिथे देऊ का तुझ्याकडे दादाच्या गळ्यात बांधा लय गार पडते काय बार काय होती पडतंय आणि त्या अंदाज किती किलो असेल असेल की तरी 4 किलो असेल. चल जे मोठा हिरो काय बार काय होय की लय नीट आहे गाडी. कॉम्प्युटर चांगलं झालं. अहो लय आहे त्याच्यात लय